जय भीम. आज आपण पाहणार आहोत गणित या विषयाचा इंग्रजी मीडियममधनं इयत्ता 7वीचा पेपर. तर पहिला प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. राईट अ नंबर इन वर्ड्स. एक नंबर देऊन आहे 4,56,787. त्याला आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे, म्हणजेच 4,56,787. त्यानंतर क्वेश्चन बी, राईट अ नंबर 92,709. हा वर्डमध्ये लिहून आहे आणि त्याला आपल्याला नंबरमध्ये लिहायचं आहे, म्हणजेच 92709. राईट अ नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. 53467 म्हणजेच 53,467. तर याला आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, तर सर्वात अगोदर 5 दिला आहे, त्यामुळे 5 ॲज इट इज लिहू आणि त्यासमोर जेवढेही नंबर्स आहेत तेवढे 0 लिहू आपण. जसं 5च्या समोर 4 नंबर्स आहेत, त्यामुळे 40, 500000 प्लस त्यानंतर आहे 3. तर 3 समोर जेवढे नंबर आहे तेवढे 0, म्हणजे 3 नंबर आहे तर 3 0 प्लस 4. तर 4च्या समोर 2 नंबर आहे, त्यामुळे 2 0 प्लस 6च्या समोर 1 नंबर आहे, त्यामुळे 1 0 प्लस 7, कारण 7 सर्वात लास्ट आहे. त्यानंतर आहे ॲडिशन. 4,872 प्लस 9,854. या दोघांची ॲडिशन जर केली तर आन्सर येतं 14,726, म्हणजेच 14726. त्यानंतरचा क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन. 8,763 मायनस 5,496. तर जर आपण मायनस केलं तर आन्सर येतं 3,267, म्हणजेच 3267. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मल्टिप्लिकेशन. तर यामध्ये 7,540 इज मल्टिप्लाइड बाय 536. जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आधी आपण राईट हँड साईडकडनं 6ने वरच्या सर्व नंबरला मल्टिप्लाय करायचं असते. मल्टिप्लाय केलं त्यानंतरची दुसरी स्टेप. आता आपण एका नंबरने वरच्या सर्व नंबरला मल्टिप्लाय केलं, त्यामुळे आपण 1 0 घ्यायचा असतो आणि 3ने सर्व नंबर्सला मल्टिप्लाय करायचं असते. त्यानंतरच्या स्टेपमध्ये म्हणजे खाली आता 2 नंबरने आपण सर्व वरच्या नंबरला मल्टिप्लाय केलं आहे, त्यामुळे इथे 2 0 घ्यायचे असतात आणि त्यानंतर तिथली 5ने सर्व नंबरला तिथल्या मल्टिप्लाय करायचं असते. आता जेवढे पण 3 स्टेप आहे त्यांची ॲडिशन करायची, तर आन्सर येतं 40,41,440, म्हणजेच 40,41,440. त्यानंतर आहे डिव्हिजन. तर डिव्हिजनमध्ये 9,854ला 23ने डिवाईड करायचं आहे. तर 23 4 जा 92 होत असते, तर 98 मायनस 92 6 उरतो. 5 खाली येईल, म्हणजे इथे झाले 65. नंतर 23 2 जा 46, कारण जो नंबर आहे त्यापेक्षा छोटा नंबर. तर 23 2 जा 46, आन्सर येतं 19. नंतर 4 हा खाली येईल, मग इथे होते 194. तर 23ला जर 8ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 23 8 जा होते 184. तर इथे उरेल 10 मायनस केल्यावर. नंतर आपण आपल्याकडनं 0 घेऊ आणि वर पॉईंट देऊ, म्हणजे आन्सर डेसिमल पॉईंटमध्ये होत आहे. नंतर 23 4 जा 92, इथे 8 उरेल, पुन्हा 0 घेऊ शकतो आपण. एकदा पॉईंट दिल्यानंतर आपण प्रत्येक स्टेपमध्ये 0 घेऊ शकतो. नंतर इथे 23 3 जा पुन्हा हे स्टेप वाढत जाईल, त्यामुळे आपण एवढंच आन्सर सॉल्व करू. तर आन्सर येतं 23ने डिवाईड केल्यावर 428.434. त्यानंतर क्वेश्चन आहे 4. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. If 4,800 kilogram of grain stock in a rationing shop is sufficient for 30 days, how much more grain stock is needed to supply 45 days? तर इथे म्हटलं आहे की 4,800 किलोग्राम जो ग्रेन स्टॉक आहे एका शॉपमध्ये तो 30 दिवसांसाठी पुरेसा आहे. तर 45 डेज पुरण्यासाठी तिथे आणखी ॲडिशनमध्ये 4,800मध्ये आणखी किती स्टॉक वाढवावा लागेल, किती किलो स्टॉक वाढवावा लागेल की तो 45 डेज एवढा पुरेल. तर 4,800 kg हा 30 दिवस पुरतो. तर
45 डेज किती स्टॉक लागेल. त्यामुळे आपण आधी डेली कन्झम्पशन रेट काढू, म्हणजे एका दिवशी किती लागत आहे. तर 4800 डिवाइड बाय 30 जर केला आपण, कारण इथे 30 डेज म्हटलं आहे, तर एका दिवशी आपल्याला लागत आहे 160 kg पर डे. तर टोटल ग्रेन किती पाहिजे आपल्याला ते आपण जर या 160ला 45ने मल्टिप्लाय जर केलं तर आन्सर येतं 7200 kg एवढा आपल्याला टोटल स्टॉक लागत आहे. म्हणजे अगोदर होता 4800 आणि म्हणजे 30 दिवसांसाठी, आणि 45 डेजसाठी लागत आहे 7200. तर इथे विचारलं आहे की हाऊ मच मोर ग्रेन स्टॉक लागेल. तर आता ॲडिशनल ग्रेन स्टॉक किती लागेल, जर आपण 7200 मधनं 4800 मायनस केलं तर आन्सर येतं 2400. म्हणजेच इथे 4800मध्ये जर आपण 2400 ॲड केले तर 7200 होतं. म्हणजे आपल्याला 2400 kg ग्रेन स्टॉक जास्त लागेल. Next question, the target for tree planting in a village is 120 plants for 30 persons. If the population of the village is 300, how many plants need to be supplied? आता एका विलेजमध्ये ट्री प्लांटिंग करायचं आहे आणि 120 प्लांट्स आहे फॉर 30%, म्हणजे 30 लोक 120 प्लांट्स लावणार आहेत. आणि त्या गावाची पॉप्युलेशन जर 300 असेल, 30 नाही 300 असेल, हाऊ मेनी प्लांट्स नीड टू बी सप्लाईड, तर किती प्लांट्स लागेल त्या गावामध्ये. आता इथे आपण प्लांट्स पर पर्सन म्हणजे एक व्यक्ती किती ट्री प्लांटिंग करणार आहे ते काढूया. तर 120 जर 30% असेल तर 1 पर्सनसाठी किती, तर या 120ला जर आपण 30ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 4. 30 4 120, म्हणजे एक माणूस 4 झाडं लावणार आहे, 4 प्लांट्स पर पर्सन. आणि त्या गावाची जर पॉप्युलेशन 300 आहे, तर इफ द पॉप्युलेशन इज 300 देन टोटल प्लांट्स इज निडेड. तर आपण ते काढूया की 300 × 4, कारण 4 प्लांट्स पर पर्सन आहे. तर 300 × 4 जर केलं तर इथे आन्सर येतं 1200 प्लांट्स. तर पूर्ण मिळून तिथे 1200 प्लांट्स नीड्स टू बी सप्लाईड फॉर ट्री प्लांटिंग इन अ विलेज. Next question, 60 laborers take 5 days to dig 500 erosion pits. How many days will 15 laborers take to do the same work? जर 60 laborers ला 5 days लागत आहे 500 erosion pits करायला, तर 15 लेबरर्सला किती दिवस लागेल तेवढंच काम करण्यासाठी. तर आन्सरमध्ये आपण लिहू गिवन इन्फॉर्मेशन 60 लेबरर्स टेक 5 days टू डिग 500 इरोजन पिट्स. टोटल वर्क किती होत आहे ते काढूया आपण इथे, नंबर ऑफ लेबरर्स इंटू नंबर ऑफ डेज. तर 60 इंटू जर 5 केलं तर इथे होत आहे 300 लेबरर डेज. लेट एक्स बी द डेज इट टेक्स 15 लेबरर. तर 15 × x इज इक्वल्स टू 300, 15x इज इक्वल्स टू 300. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे एक्सला आपण सेपरेट काढू. तर एक्स इज इक्वल्स टू 300 आणि मल्टिप्लिकेशनमध्ये जो 15 होता एक्स या व्हेरिएबलसोबत, तो आता डिव्हिजनमध्ये येईल. आणि जर 15ने 300ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 20. 15 20 300. त्यामुळे एक्स आपला आहे एक्स इज इक्वल्स टू 20. इट विल टेक 15 लेबरर्स 20 days टू डिग 500 इरोजन पिट्स. म्हणजे जेव्हा लेबर जास्त होते तेव्हा दिवस कमी लागत होते, आणि आता इथे लेबर्स कमी झाले आहे त्यामुळे दिवस वाढले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द बुक रीडिंग मूवमेंट इफ अ बुक इज रीड 30 pages पर डे. आता एका बुक रीडिंग मूवमेंट म्हणजे चळवळीमध्ये एका बुकचे 30 पेजेस रोज वाचल्या जात आहे. द बुक विल बी कम्प्लिटेड इन 40 days. आणि जर रोज 30 पेजेस वाचले तर, आणि ती बुक 40 दिवसामध्ये वाचून पूर्ण होत आहे. जर एका दिवशी 30 पेजेस आपण वाचले तर त्या बुकला पूर्णपणे वाचून होण्यासाठी 40 दिवस लागतात. इफ द बुक इज टू बी रीड अँड कम्प्लिटेड इन 50 days. आणि आता 40 दिवसांऐवजी आपल्याला ती बुक वाचून 15 दिवसांमध्ये रेडी करायची आहे.
हाऊ मेनी पेजेस शुड बी रीड एव्हरी डे. तर प्रत्येक दिवशी आपण किती पेजेस वाचल्या पाहिजे, किती बुक 15 दिवसांमध्ये वाचून संपेल. तर 30 पेजेस पर डे या हिशोबाने अ बुक इज कम्प्लिटेड इन 40 डेज. 30 × 40 मीन्स त्या बुकमध्ये किती पेजेस, 30 × 40 मीन्स 1200 पेजेस इन 40 डेज. तर त्या बुकमध्ये किती पेजेस आहे, 1200 पेजेस पर डे. आता आपण काढू की प्रत्येक दिवशी किती पेजेस वाचावे लागेल, किती बुक 15 डेजमध्ये संपेल. तर ती बुक आहे जिच्यामध्ये 1200 पेजेस आहे. 1200 डिवायडेड बाय 15 जर केलं तर आन्सर येते 80. So therefore 80 pages should be read every day in order to complete it in 15 days. Next question. For the stationery shop of a school, the capital of class 5 is rupees 3000, the capital of class 6 is 2000 and the capital of class 7 is rupees 5000. At the end of the year, the profit is of rupees 3600. Then what is the share in profit for class 6? आता कॅपिटल ऑफ क्लास 5 दिला आहे 3000 रुपीज, कॅपिटल ऑफ क्लास 6 दिला आहे 2000 रुपीज, कॅपिटल ऑफ क्लास 7 इज इक्वल्स टू 5000 रुपीज आणि टोटल प्रॉफिट त्यांना झालं होतं वर्षाच्या शेवटी ते आहे 3600 रुपीज. टोटल कॅपिटल आधी आपण काढू, ते आहे 3000 प्लस 2000 प्लस 5000 इज इक्वल्स टू 10000. प्रॉफिट शेअर ऑफ क्लास 5, आता आधी आपण क्लास 5चा प्रॉफिट शेअर काढू. तर तो आहे, जर आपण या 3000ला टोटल कॅपिटलने जर डिवाइड केलं तर ते आन्सर येतं 3/10 या रेशोमध्ये, फ्रॅक्शनमध्ये. नंतर क्लास 6चा जर आपण काढला प्रॉफिट शेअर तर तो आहे 2000 डिवाइड बाय 10 म्हणजे 2/10 इज इक्वल्स टू 1/5. नंतर क्लास 7चा जर काढला तर 5000 डिवाइड बाय 10000 म्हणजे 5/10 म्हणजेच 1/2. आता प्रॉफिट शेअर फॉर क्लास 6 म्हणजेच त्यांचा होता 1/5 या फ्रॅक्शनमध्ये. तर 1/5 आणि टोटल प्रॉफिट होतं 3600. तर 1/5 इंटू 3600 जर केलं तर आन्सर आपलं येईल 720 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन. 3 friends Aman, Yash and Saksham started a business by investing rupees 80,000, rupees 90,000, rupees 1,20,000 respectively. If they get profit of rupees 5,800 after 5 years, then what is the share of Saksham in this profit? आता 3 फ्रेंड्स होते, अमन, यश आणि सक्षम. या तिघांनी मिळून एक बिझनेस स्टार्ट केला होता ज्याच्यामध्ये प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली इन्व्हेस्ट केले होते काही पैसे. तर अमनने 80,000 रुपीज, यशने 90,000 आणि सक्षमने 1,20,000 रुपीज दिले होते. इफ दे गेट प्रॉफिट ऑफ रुपीज आणि त्यांना तिघां मिळून 5,800चा प्रॉफिट झाला 5 वर्षानंतर, देन व्हॉट इज द शेअर ऑफ सक्षम इन दिस प्रॉफिट? तर सक्षमला एकट्याला इंडिव्हिज्युअली किती रुपयाचा प्रॉफिट झाला आहे? आधी आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढूया. 80,000 प्लस 90,000 प्लस 1,20,000 इज इक्वल्स टू 2,90,000 रुपीज. आणि रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट अमन इज टू यश इज टू सक्षम इज इक्वल्स टू 80,000 इज टू 90,000 इज टू 1,20,000. ऑन डिवायडिंग द रेशो बाय 10,000 आणि या प्रत्येकाला आपण 10,000ने डिवाइड करू शकतो प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंटला. तर आपला रेशो होईल 8:9:12. सक्षम शेअर इज इक्वल्स टू, आता आपल्याला फक्त सक्षमचा शेअर काढायचा आहे. सक्षम्स इन्व्हेस्टमेंट डिवाइड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू टोटल प्रॉफिट. तर सक्षमची इन्व्हेस्टमेंट होती 12. जर आपण 10,000ने डिवाइड केल्यानंतर 1,20,000चे झाले 12 अपॉन 8 प्लस 9 प्लस 12 म्हणजे तिघांची पण इन्व्हेस्टमेंट इंटू 5,800 म्हणजे झालेला प्रॉफिट इज इक्वल्स टू 12 अपॉन 8 प्लस 9 प्लस 12 होते 29 इंटू 5,800. 29 इंटू 200 केल्यावर आन्सर येतं 5,800. तर इथे आपल्याजवळ आता उरले 12 इंटू 200 विच इज इक्वल्स टू 2,400 रुपीज. तर सक्षमचा शेअर किती झाला
2,400 रुपीज. जेवढा प्रॉफिट झाला होता त्यांना 5 वर्षानंतर 5,800, तर त्याच्यामधनं फक्त सक्षमचा शेअर होता 2,400 रुपीज. क्वेश्चन 5. सॉल्व. Select the correct option and write the option number in a box. If a loan of rupees 4,000 is taken from a bank for 2 years with a simple interest of rupees 800, then the rate of interest will be. आता हे आपण शोधू शकतो सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला लावून P इंटू R इंटू T अपॉन 100. पण इथे आन्सर येते, जर आपण त्या सेम फॉर्म्युल्याने जर हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 12%, म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन. त्यामुळे बॉक्समध्ये 2 लिहिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शामराव डिपॉझिट्स ₹20,000 इन अ बँक फॉर 4 years ॲट 12% रेट ऑफ इंटरेस्ट. हाऊ मच टोटल अमाऊंट विल ही गेट आफ्टर मॅच्युरिटी. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे इथे 20,000 रुपीज, टाईम पिरियड आहे 4 years अँड रेट आहे 12%. तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण इथे लावू. P म्हणजे प्रिन्सिपल इंटू R म्हणजे रेट इंटू T म्हणजे टाईम डिवाइड बाय 100. आणि हा डिवाइड बाय 100 रेटमुळे आला आहे, कारण रेट हा पर्सेंटमध्ये दिला जातो नेहमी आणि पर्सेंट म्हणजेच डिवाइड बाय 100. तर आपण व्हॅल्यूज पुटअप करू. इज इक्वल्स टू 20,000 इंटू 12 इंटू 4 डिवाइड बाय 100. नंतर 100मधले 2 zeros आणि 20,000मधले 2 zero विल कॅन्सल इच अदर. मग आपल्याजवळ उरेल 200 इंटू 12 इंटू 4 केलं तर 48 येतं आणि 200 इंटू 48 केलं तर आन्सर येतं 9,600 रुपीज. आता आपल्याला टोटल अमाऊंट काढायचं आहे. हे तर आपण इंटरेस्ट काढला, सिम्पल इंटरेस्ट, पण टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल व्हॅल्यू प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू होती आपली 20,000 रुपीज प्लस जो आता काढलेला सिम्पल इंटरेस्ट आहे 9,600. तर दोघांची जर ॲडिशन केली तर आन्सर येतं 29,600 रुपीज. So therefore the total amount Shamrao will get after maturity is 29,600 rupees. Next question. Samir deposits ₹3,000 in a school saving account at 10% rate of interest. After how many years will he get ₹1,500 interest? तर इथे पण प्रिन्सिपल व्हॅल्यू सेम फॉर्म्युला आपण लावू शकतो. प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे 3,000 रुपीज, रेट आहे 10% आणि इंटरेस्ट आहे 1,500 रुपीज. तर इथे इंटरेस्ट आहे 1,500 रुपीज. इंटरेस्टचा फॉर्म्युला लावू आपण P इंटू R इंटू T अपॉन 100. व्हॅल्यूज पुटअप करू. आता इथे इंटरेस्ट दिलेला आहे, आपल्याला फक्त टाईम म्हणजे T शोधायचा आहे. तर इंटरेस्टच्या जागेवर इंटरेस्टची व्हॅल्यू पुटअप करू आपण, जी आहे 1,500 इज इक्वल्स टू 3,000 इंटू 10 इंटू T डिवाइड बाय 100. आता 1,500 इज इक्वल्स टू 100मधले 2 zeros कॅन्सल झाले आणि वर 10 होता त्यामधला 1 झिरो आपण कॅन्सल केला आणि 3,000मधला 1 झिरो, म्हणजे खालच्या 2 zeros वरचे 2 zero कॅन्सल झाले. तर इथे उरला आहे 300 इंटू T. आता आपल्याला फक्त T शोधायचा आहे, तर Tला आपण सेपरेट काढू. T इज इक्वल्स टू 1,500 डिवाइड बाय 300. जो मल्टिप्लिकेशनमध्ये 300 होता तो आता डिव्हिजनमध्ये आलेला आहे. सो देअरफोर T इज इक्वल्स टू 5. It will take Samir 5 years to get 1,500 rupees interest. Next question आहे question number 6. The height of a right angled triangle is 3.6 centimeter and the base is 4.8 centimeter. Find the area of a triangle. आता इथे हाईट आहे 3.6, बेस आहे 4.8 सेंटीमीटर. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल शोधायचा आहे. सिंपल फॉर्म्युला असतो एरिया ऑफ ट्रायंगलचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेसची व्हॅल्यू आहे 4.8, तर आपण ती लिहून घेऊ आणि हाईट असते 3.6, तर व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. नंतर 2ने जर आपण 4.8ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 2.4 इज इक्वल्स टू 2.4 इंटू 3.6 आणि मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. एरियामध्ये सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर हे त्या दिलेल्या युनिटप्रमाणे लागत असते. नेक्स्ट क्वेश्चन. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 616 सेंटीमीटर.
फाइंड द रेडियस अँड द डायमीटर ऑफ अ सर्कल. तर इथे फक्त सर्कम्फरन्स दिला आहे आणि आपल्याला रेडियस आणि डायमीटर दोन्ही शोधायचं आहे. तर इथे आधी आपण इथे दोन फॉर्म्युला यूज करू शकतो आपण सर्कम्फरन्ससाठी. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल्स टू सी ने डिनोट केल्या जाते, इज इक्वल्स टू 2πr. किंवा आपल्याला जर 2πr यूज करायचा नसेल तर आपण इथे यूज करू शकतो πd. तर आपण सर्कम्फरन्सची व्हॅल्यू पुटअप करू. 616 इज इक्वल्स टू 2 इंटू पायची व्हॅल्यू असते 22/7 इंटू आर. तर 616 इज इक्वल्स टू 22 इंटू 2 होतं 44 डिवाइड बाय 7 इंटू आर. आपल्याला फक्त आर शोधायचा आहे म्हणजे रेडियस. तर रेडियसला सेपरेट काढू. रेडियस इज इक्वल्स टू 616 इंटू 7 डिवाइड बाय 44. 616 इंटू 7 केलं तर 4312 आन्सर येतं डिवाइड बाय 4. आणि 44ने 4312ला डिवाइड केलं तर आन्सर येते 98 सेंटीमीटर. आता आपल्याला रेडियस मिळाली आहे, रेडियस आहे 98 सेंटीमीटर. तर रेडियसवरून आपण डायमीटर शोधू शकतो आणि जर डायमीटर दिले असते तर रेडियस शोधू शकतो. तर डायमीटरचा फॉर्म्युला असतो 2r आणि रेडियसचा फॉर्म्युला असतो d/2. तर डायमीटर इज इक्वल्स टू 2 इंटू रेडियस इज इक्वल्स टू 2 इंटू 98. व्हॅल्यूज पुटअप करून घेऊ आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर येतं 196 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ लॅडर रिचेस अ विंडो 4 मीटर अबव द ग्राउंड. इफ द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड द लोअर एंड ऑफ द लॅडर इज 3 मीटर, देन फाइंड द लेंथ ऑफ द लॅडर. A इज इक्वल्स टू 4 मीटर, B इज इक्वल्स टू 3 मीटर असं आपण इथे कन्सिडर करू. तर इथे आपण फॉर्म्युला लावू. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल्स टू c स्क्वेअर. a आहे आपला 4, b आहे 3. तर 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू c स्क्वेअर. आपल्याला c शोधायचा आहे. तर 4चा स्क्वेअर आहे 16 प्लस 3चा स्क्वेअर आहे 9 इज इक्वल्स टू c स्क्वेअर. आता आपल्याला c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे c स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. तर अंडर रूटमध्ये जर आपण टाकलं अंडर रूट c स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 25 आणि स्क्वेअर रूट यांचे कापून घेतले तर आपल्याकडे उरते c इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. सॉल्व द एक्झाम्पल बाय यूजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला 42 इंटू 38. इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करू. a प्लस बी ब्रॅकेट a मायनस बी इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथे आपला a आहे 42 आणि b आहे 38. तर आधी आपण तसं न करता इथे काय करू की 42 म्हणजे याला 40 प्लस 2 इंटू 38 म्हणजे 40 मायनस 2 करून घेऊ. तर 40 प्लस 2 इंटू 40 मायनस 2. नंतर 40 दोनदा आला आहे त्यामुळे त्याला कॉमन काढू म्हणजे 40 स्क्वेअर मायनस 2 दोनदा आला आहे त्यामुळे 2चा स्क्वेअर 2ला कॉमन काढला. 40चा स्क्वेअर आहे 1600 आणि 2चा स्क्वेअर आहे 4 म्हणजे 1600 मायनस 4 इज इक्वल्स टू 1596 हे आन्सर येतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. फाइंड द फॅक्टर्स ऑफ फॉलोविंग एक्सप्रेशन 4x स्क्वेअर y मायनस 6x स्क्वेअर. तर आन्सर येतं 2x स्क्वेअरला आपण दोन्ही टर्ममध्ये 2x स्क्वेअर आहे तर त्याला सेपरेट काढून घेऊ. इंटू ब्रॅकेट इकडे फक्त 2y उरेल मायनस 3. फाइंड द स्क्वेअर ऑफ द फॉलोविंग बायनॉमियल 6 मायनस 1/y स्क्वेअर. तर इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करू. a मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर. तर इथे आपल्याला a आहे 6 आणि b आहे आपला 1/y. तर व्हॅल्यूज पुटअप करू आपण. 6 मायनस 1/y स्क्वेअर इज इक्वल्स टू एच्या जागेवर 6 लिहू. a स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर मायनस 2 इंटू a म्हणजे 6 इंटू b म्हणजे 1/y प्लस b स्क्वेअर म्हणजे 1/yचा स्क्वेअर. आणि जर आपण हे सॉल्व केलं तर इज इक्वल्स टू 6 स्क्वेअर म्हणजे 36 मायनस 2 इंटू 6 इंटू 1 म्हणजे 12 आणि डिव्हिजनमध्ये y असल्यामुळे 12 डिवाइड बाय y प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर हे आपलं याचं आन्सर येतं.
त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ द गिवन नंबर ऑफ ॲनिमल्स पर हाऊसहोल्ड इन अ विलेज. फ्रिक्वेन्सी टेबल इथे बनवायचा आहे. तर इथे स्कोर दिले आहे. आधी इथे बघायचं की इथे कोणता कोणता नंबर दिला आहे. इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. फक्त 1 to 5 नंबर्स आहेत आणि 6 वगैरे इथे नाही आहे. 5च्या वर कोणताही नंबर नाही आहे. त्यामुळे आपण स्कोर्समध्ये लिहू 1, 2, 3, 4 आणि 5. नंतर इथे मिडल कॉलम आहे टॅली मार्क्स आणि त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे इथे कोणता नंबर कितीदा आला आहे, किती टाईम्स आला आहे. तर 1 किती टाईम्स आला आहे, 3 टाईम्स. 2 किती टाईम्स आला आहे, 2 टाईम्स. 3 आला आहे 8 टाईम्स. 4 आला आहे 3 टाईम्स आणि 5 आला आहे इथे 4 टाईम्स. आता टॅली मार्क्स कसं काढायचं असते. जर इथे 3 आली आहे फ्रिक्वेन्सी तर 3 उभ्या रेषा. 2 फ्रिक्वेन्सी असेल तर 2 उभ्या रेषा आणि 8 फ्रिक्वेन्सी आहे तर इथे थोडा बदल असतो. आधी आपल्याला 5 लाईन्सचा एक ग्रुप कंप्लीट करायचा असतो आणि 6 पासून दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे 4 उभ्या रेषा आणि एक स्लॅन्टिंग लाईन म्हणजे 5 रेषा झाल्या आणि 6, 7, 8 सेपरेटली द्यायचे असते. नंतर 4 हा 3 टाईम्स आल्यामुळे 3 उभ्या रेषा आणि 5 हा 4 टाईम्स आल्यामुळे इथे 4 उभ्या रेषा. खाली आहे टोटल फ्रिक्वेन्सी एनने डिनोट केल्या जाते. एन म्हणजे यांची फ्रिक्वेन्सीची टोटल जर आपण केली तर येते 20 आणि हे कन्फर्म करण्यासाठी आपण वर जे सर्व नंबर दिले आहे ते एकदा काउंट करू शकतो. तर पूर्ण जे नंबर आहे ते 20 नंबर्स दिलेले आहेत. थँक्यू.